खूप चांगला खेळ केलाय. नाही, दोन चेंडू तुम्हाला चॉईस करायचा, तिसरा चेंडू आयोजक जो देतील तर तुम्हाला स्वीकारावा लागणार आहे. गावदेवी माताडी संघाने काय खेळ केला. राजने 44 धावा कुठल्या. नाही, मगाशी सांगितलं की 17 दिले आहेत, त्याच्या डबल करू शकतो, एवढी ताकद तेवढी जगाकडे आहे आणि ती ताकदीने पेश केली मैदानावर. 34 आपण तर 44 कुठल्या. सलामीची जोडी आपण पाहू शकता, राहुल आणि रोहित. नेक्स्ट मॅच असेल आपण तर पहिल्या फेरीत तिसरी. वडवली सागरचा संघ त्यांच्या अगेन्स्ट नारिवली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. माताडी संघ जरा एक मिनिट आपण आयोजकांचा संपर्क साधा. कॅप्टन तर माताडीचे कॅप्टन आपण कुठे जाऊ नका विकी, कारण का इथून जो संघ जिंकेल तर तुमच्यावर लगेच फाईट बॅक करेल. ना विनर विनर मॅच लगेच होईल. हे लगेच खेळायचे, काल पण आम्ही तसंच खेळलो होतो, त्यामुळे सामना सुरू होतोय. दोन पंच देखील आपण पाहू शकता या वेळेला. माने सरांना आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर दिवा संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतोय सूरज चौथे, एक अष्टपैलू खेळाडू. ओ पहिला चेंडू उडवला, झेलची शक्यता आहे. सुमित आहे मिडॉनला, चूक होणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट सूरज चौथ्याने मिळून दिले. बॅटर बाद. मिडॉनला सुमित भोईर आहेत आणि पहिला गडी बाद होतोय. करण येतो तिसऱ्या क्रमांकावरती. रोहित या हंगामाचा विचार केला 2025चा तर खूप चांगली बॅटिंग करतो. करण पाटील आलाय, अजून एक अष्टपैलू खेळाडू. रोहित स्वतःवरती मला वाटतं नाराज असणार आहे, लवकर शॉर्ट सिलेक्शन केले, व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू. करण पाटील येतोय आता. करण आणि राहुलला आता चांगली भागीदारी करावी लागणार आहे. तर धावांचा अकाउंट ओपन व्हायच्या आधीच विकेट गेलाय. सूरज चौथे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. ऑफ साईडला आपण क्षेत्ररक्षण शॉट तडमॅन, एक क्षेत्ररक्षण गली. आपण एक बॅकपोर्ट पॉइंटला पाहू शकता, गली नाहीये. एक क्षेत्ररक्षण पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्वीपा कव्हरला डीप मध्ये तैनात आहे. ऑन साईडला शॉट पॉइंट लेग, शॉट लेग, मिड विकेट मिड ऑन, लॉंग ऑन. ओ उडवला चेंडू, पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एकच धाव मिळते जोपर्यंत चेंडू आपण डिपिश कव्हर रिजन मध्ये जातोय. खातं उघडलं जात आहे. एक बाद एक अशी धाव संख्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ यावर्षी संघाचा विचार केला. हा संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय 2024-25 मध्ये. सूरज गोलंदाजी मार्कवर करत डावखुरा बॅटर आला, त्यामुळे क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. भावेशला आपण शॉट तडमॅनला आता पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेटला धनेशला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट तडमॅन, एक क्षेत्ररक्षण पॉइंट कव्हर्स मिड ऑफ. सूरज गोलंदाजी मार्कवर टाकला. राहुल चौधरीला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, सॉफ्ट आणि चेंडूला फक्त कट करतोय या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण विकी येतोय, चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय बॅकवर्ड पॉइंटला. एक नाही, राहुल आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. काटाई संघ परवाच दिवशी काटाईचा 40+ संघ याच मैदानात ट्रॉफी घेऊन गेला, उपविजेता ठरला. खूप चांगला खेळ केला होता त्या संघाने आणि 2 वर्ष तेच घडलं. 24ला पण तेच 2 संघ आले, ते 40+च्या माध्यमातून. देसाई 40+, काटाई 40+, तेव्हा देखील काटाई संघाला उपविजेता राहावं लागलं. या 2025ला देखील उपविजेता राहावं लागलं. सूरज स्वीप करायचा होता यावेळेला. चेंडू यष्ट्यान जवळ निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. भावेशने थोडी गती कमी केली, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता.
ओम येतोय लगेच बॅकिंग द्यायला. धावसंख्या आता फलकर आपण पाहू शकता 3. ओमचंच कौतुक करेल, किती वेगाने आला बघा चेंडूवरती. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी आहे, त्यामुळे सातत्याने क्षेत्रक्षमध्ये बदल करावा लागतोय. गोलंदाजाला एण बदली करावं लागतोय. सूरज राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला राहुल. स्वीप केला यावेळेला. फटका खूप चांगला आहे. चेंडू वेगाने चालाय स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी, खूप चांगली फेकी बघायला मिळाली यावेळेला. गौरव आहे तिथे. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा. एक गौरव वारे देखील या संघामध्ये आहे, पण आता तो थोडासा क्रिकेटपासून दूर आहे. आकाशला देखील आपण त्याचं नाव देखील आपण सातत्याने. जबरदस्त गोलंदाज आकाश वारे. ओ चांगला चेंडू. झेल ड्रॉप. कौशलने झेल सोडलाय. अजून एक विकेट मिळाला असता. करणला जीवदान मिळतोय. जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये महागात पडतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या दाखल करते जयदुर्गा माता क्रिकेट संघ. काटाई संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद झालाय. 4 धावा झाल्यात. करणला आता जीवदान मिळालं. आता करण पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग करावी लागणार त्याला आता इथून. ओम भगत गोलंदाजी मार्कवर आलाय. अनिकेत देखील आहे पाहिजे. आता अनिकेत पाटील कधी गोलंदाजीला येतोय. पॉवर प्ले संपल्यावर काय अनिकेत एक अतिशय चांगला या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. अनिकेत, सूरज, ओम भगत येतो गोलंदाजी मार्कवर. चला सूरज जरा लवकर. ओम भगत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला राहुल चौधरी. राहुल चौधरीला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ओम अगसनगाव एंड कडून स्ट्राईकला राहुल. हो शरीरापासून दूर ठेवला आता अवे फ्रॉम द बॉडी. पंच बघितलं तर इथं वाईड चिखून करतायत. 1 तर भर. धावसंख्या दाखल करती 5 धावा आपण पाहू शकता. रोहित सारखा बॅटर लवकर बाद झालाय, त्यामुळे ह्या 2 बॅटरांना इथून चांगली भागीदारी करावी लागेल. करणला देखील जीवदान मिळालंय. संदीप फुटाणे देखील आपण आता येणं बाकी बॅटिंगला. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज ओम भगत. चेंडू पडल्यानंतर कल्पेश जर विचार केला हाईट देखील घेत नाहीये चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ओमच्या माध्यमातून. P2 मध्ये षटक घालतोय ओम भगत. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ पुन्हा एकदा स्वीप करायचा होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज चौथे बघा काय क्षेत्ररक्षण करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्ट्रेच केलं स्वतःला. चेंडूला थांबवलं. धावसंख्या आता फलकामध्ये आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. माताडी संघ कुठेही जायचं नाही, आम्ही सूचना केल्यात बघा प्लीज. कारण जो संघ जिंकेल तुमच्यावर फाईट बॅक करेल. विनर विनर संघामध्ये मॅच होईल. काल देखील आपण तसंच केलं होतं. सेल्फी आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत. सुपर संडे रविवार आहे, त्यामुळे खेळाडू देखील छोटी मुलं देखील भरपूर आल्यात. प्रेक्षक आल्यात, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. बाळा माने सर काहीतरी सूचना करतात स्क्वेअरलेच्या पंचांना, कारण की त्यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असणार मेन पंचांच्या भूमिकेत. ओम भगत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला करण पाटील. त्याला जीवदान मिळालाय. हो वेल लेफ्ट केलाय. सोडून दिलाय. पंच मात्र कोणत्या प्रकारची खून करत नाहीयेत. बाळा माने सर भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते दिवस संघाच्या माध्यमातून. गणेश कृपा दिवा संघ क्षेत्ररक्षण करतोय. ओम भगत गोलंदाजी मार्कवर. थोडासा रणबीर मध्ये व्यत्यय येतोय, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. गणेश कृपा दिवा संघ गणपतीच्या नावाने खेळतोय. एक दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरलाय. ओ यावेळेला आपण तर थोडासा लेग स्टंपच्या बाजूने गेलं, पण पंच नेहमी बघतात की लेग स्टंपच्या जरा तरी चेंडू बाजूने गेले का लगे वाईट देतात, आणि तेच केलं तर माने सरांनी. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. 7 मध्ये आपण बघितले तर कल्पेश 2 धावा वाईटच्या देखील आहेत.
धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, कारण का रोहित सारखा बॅटर लवकर बाद झालाय. ओम फुलटॉस होता यावेळेला ऑन साईडला वळवलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्रक्षण विकी आहे तिथे. गुड थ्रो, खूप चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी येते. धावसंख्या दाखल ते आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. सुरुवात संत झाली. राहुलकडे प्रचंड गुणवत्ता अनुभव आहे, त्याला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. धावा झाल्यात 8. दुसरं षटक प्रगती पथावर. गणेश कृपा दिवा संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर खूप चांगली कामगिरी करतो मैदानावर. जो संघ जिंकेल तो आपण बघितलं तर गावदेवी माताडी संघाबरोबर फाईट बॅक करेल. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच आपण लगेच खेळू. 4 षटकांची मॅच ती. ओम भगत स्वीप केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. गौरव आहेत तिथे. गुड थ्रो. आहेत तिथे. धावसंख्या दाखल दुहेरी अंकामध्ये 10 धावा. हे चांगलं क्रिकेट बघायला मिळते गणेश कृपा दिवा संघाच्या माध्यमातून. हा होम ग्राउंड आहे, तो मैदान आहे, पण ह्याच मैदानावर ते बाजूला खेळत असतात. हे पाटील मैदान आहे. ओम उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. गोलंदाज काय केलं यावेळेला आपण तर ओमने. झेल झाला असता, ओम थांबले तिथेच. डॉट चेंडूची समाप्ती. राहुलचा झेल उडाला तर पकडला नाहीये, म्हणजे त्याला देखील जीवदान मिळालंय. दोन्ही बॅटरांना आपण तर जीवदान मिळालंय, त्याने जीवदानाचा आता किती फायदा घेतात पाहिजे. 2 षटकाचा खेळ संपलाय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ 1 बॅटर बाद 10. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये संदीप फुटाणेसारखा बॅटर आहे, पण या बॅटरांनी जर एक स्टार्ट चांगला दिला तर संदीपवरती दबाव राहणार नाहीये आणि त्याला दबावाखाली बॅटिंग करावी लागेल. आणि दबावाखाली नेहमी आपण म्हणजे क्रिकेट चांगलं होत नाहीये. पछाता पुन्हा एकदा सूरज चौथे येतोय गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. ओमने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 6. विकेट जरी मिळाला असं पण गोलंदाजी खूप चांगली गेली. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळाली. वाईट देखील त्यांनी चेंडू टाकला होता. 10 धावा. पछाता करण पाटील काय करतो आता इथून. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळते. ऑन साईडला शॉट फाईन लेग, 1 क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला, मिड विकेटला लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट तडमॅन 1 क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट, डिपिश पॉईंटला 1 क्षेत्ररक्षण, कवसला देखील क्षेत्ररक्षण पाहू उडवले. यावेळेला स्विचच्या माध्यमातून पाठवून दिलाय. चेंडू चाललाय तडमॅन सीमारेषा पार, चौकार. हाऊ फलकारती करणला अशा प्रकारची आता बॅटिंग करावी लागणार आहे. 50-55 धावा करायच्या असतील तर इथून सूरज. पुन्हा एकदा आपण तर स्लॉक स्वीपच्या माध्यमातून पाठवायचा आता चेंडूला. खाली राहतोय. चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. एकमेकांबरोबर बऱ्याचशा मॅचेस खेळले असतील तर एकमेकांच्या डावपेच माहिती आहेत. 15 आपण तर 14 धावा धावफलकाती लागल्या. 3रं षटक प्रगती पथावर आहे. सूरज चौथे गोलंदाजी मार्कवास टाकला. करण पाटीलला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो अगासनगाव एंड करून. हा चेंडू पंच नो ची खूण करत आहेत. सूरज स्वतःवरती नाराज होतोय. येणारा चेंडू फ्रीट. आत्ता पाहायचंय करण पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय. सुपर संडे मधली सुपर दावत आहे. कधी कधी काय होतं तर नो चेंडू ओपन पहिले तर त्याचा फायदा उचलता येत नाही. कधी डॉट चेंडू देखील जातो. पण आता करण पाटील सज्ज आहे. 15 धावा झाल्यात धावफलकाती. सूरज फ्रीटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला करण पाटील. ओ चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकेट मिळाला असता जर आपण म्हणजे तर लवकर पोहोचले. सूरज तिथे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सुमित होते. धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 16 धावा. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी. नाही कबड्डी जे खेळतात त्यांनी बंद करा जरा खेळण्याचं. कबड्डी जरा बंद करा. नाही आपले सेल्फी कुठे गेले. नाही सेल्फी गेल्यावर बंदच होणार.
साबेगावचे अनमान शान आहे सेल्फी. सूरज स्विच हिट केलंय, पाठवून दिलं यावेळेला चेंडूला. थर्ड मॅन सीमारेषा पार, उपयुक्त चौकार. वीरेचा आशीर्वाद सर्वांना हवा असा वाटतो. प्रत्येक जण वर्षातून एकदा का होईना पण आईच्या चरणी जाऊन नतमस्तक होतोय. सूरज चेंडू लाईन पावी लागणारे. धावसंख्या 21. कल्पेश आत्ताच तुम्ही सांगितले काही महिन्यात जातात, पण काही जण असे आहेत की शिर्डीला आठवड्यातनं एकदा तरी जातातच, गुरुवार ते गुरुवार. सुखदेव पाटील साहेबांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला मानणारे भरपूर आहेत. सुखदेव पाटील यांचे मैदान आहे, पाटील मैदान, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया शाब्दिक सुनांनी. दादांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आणि देवाला मानणं देखील गरजेचं आहे. जरी माणसाने देवाला आपण मानलं नाही, पण संधी फुटाने अंतिम क्षणी देवाची धावना करतो आपण की देवा मला वाचव, पण तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. 21 धावा झाल्यात. राहुल चौधरी ज्यासाठी जाणला तो ती बॅटिंग आज होत नाही त्याच्याकडे. सूरज ऑन साईडला फ्लिक केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू जोपर्यंत फीड होईल आपण मिडविकेट रिजन मध्ये तोपर्यंत इथे आपण तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आला होता. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. मोठे फटके येत नाहीयेत. 2 चौकार आले आहेत. करण आणि राहुल ज्यासाठी जाणला ती बॅटिंग आज होत नाही करण करून देखील, पण नंतर आपण त्या अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कदाचित सुरतचं षटक संपेल, नवीन गोलंदाज येतील 2, त्याच्यावरती आक्रमण करायचा प्लॅन असेल या 2 बॅटरांचा. 12 आलेत आतापर्यंत. सूरज करण हो वेल्लेप केलाय, पंच वाहिनीची गुण करत आहे. धावसंख्या दाखल करती 23 धावा. 23 धावा. सेल्फी जाऊन आले कसे त्या मुलांना बंद करून बघा ना सामना. किरण आहेत का तिथे? धन्यवाद. 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जलपान घेऊन आपण तर जे 12वे खेळू तेच मैदानात जाणार आहे. दोन्ही 12वे खेळून तयार राहायचंय. सूरज करण पंच नोची खूण करतायत. ओ स्टेपिंग असावा, कदाचित पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडला असा चेंडू. अनेक करण आहेत. आता फील्डचा चेंडू आहे. आता पाहायचा पुन्हा एकदा करण काय करतोय. मगाशी आपण तर फायदा उचलता आला नाही, आता फायदा उचलतो का पाहायचं. 25 झालेत. नाही, दिगंबर भोईर यांचा वाढदिवस आज, त्यांचा खास दिवस आणि त्याचाच ना वाढदिवस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबचरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्याला ही ईश्वरचरणी प्रार्थना. सॉरी 24 धावा आहेत. 24 धावा दाखल करते. फ्रीटचा चेंडू. आता करण पाटील काय करतो पाहायचंय. मगाशी त्याला त्याचा फायदा उचलता आला नव्हता, आता उचलतो का पाहायचंय. हा चेंडू पूल केलाय, काय फटका. पोझिशन मध्ये आले, ऑफस्टमला आले, पाठवून दिलाय चेंडूला मिड सीमारच्या बाहेर. तडाखेबंद षटकार. तुमच्या विनंती करतो आपल्या शुभ असते पण त्यांचा सन्मान करायचा. मान्यवरांचा सन्मान करतो. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते.
तर सुखदेव पाटील यांचा देखील सन्मान केला जातो. दिगंबर भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण त्याचा सन्मान करा. संतोष पाटील यांचं देखील आगमन होतंय. दिगंबर यांचा आज बर्थडे देखील आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखदेव पाटील यांचा सन्मान करूया आपण. दादा या आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. दिगंबर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सुखदेव दादांचा सन्मान करूया. बड्डे बॉय आहेत आणि आज त्यांचा खास दिवस, त्याचाच ना वाढदिवस. आज वाढदिवसाला बघा ना त्यांनी ड्रेसिंग काय केली आहे, जबरदस्त. ड्रेसिंग खूप चांगली केली. तर संतोष पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. प्रदीप भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करायचा आहे. संतोष पाटील यांचा सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत पाटील आलाय. स्पिन आक्रमण आता चांगलं ग्राउंड टेस्ट बघायला मिळेल मैदानात. 30 झाल्यात. पहिला चेंडू पंच वाईड चिकून करतात. पडल्यानंतर जास्त ऑप्शनच्या बाहेर जातोय. 31 धावा. चेंडू पुन्हा एकदा वेल लेप केलाय. कारण 2 प्रमुख खेळाडू नाही आहेत आज. राजदीप नाहीये, राज पाटील नाहीयेत, त्यामुळे एक अष्टपैलू खेळाडू नाहीये. एक चांगला आपण तर बॅटर देखील नाहीये. 6वा वाईड चेंडू म्हणजे 7 आपण तर 1 षटक एक्स्ट्रा टाकावं लागणार आहे. अनिकेत राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय. चेंडू आता चांगला चेंडू. वेल लेप का केला मी तर म्हणेल, कारण कट करता आला. असा गॅप बघा किती मोठी आहे. अजय पाटील यांचा सन्मान केला जाईल. विनोद भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते म्हणून सन्मान करायचा आहे. अनिकेत चेंडू पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून पाठवून द्यायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. 32 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. करण पाटील काहीतरी सांगतोय. 32 मध्ये जर विचार केला तर 6 वाईड आहेत, म्हणजे फक्त बॅटने धावा आल्या 28. 24 धावा आल्यात फक्त बॅटमध्ये. हा चेंडू स्वीप केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद. जास्त दबाव आला राहुल वरती आणि त्या दबावाखाली त्यांनी हा फटका खेळलाय स्वीपचा. आणि इथे मात्र बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर तो संदीप फुटाणे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ 32 धावा आहेत. राहुलने आपण तर पाहिजे तशी बॅटिंग झाली नाही त्याच्या माध्यमातून. 32 धावा झाल्या आहेत. 2 बॅटर बाद झाले आहेत. आपण तर रोहित बाद झाला, राहुल बाद झाला. आता करण आणि संदीप फुटाणे आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतायत. काही आपण तर अजून या षटकांचा 1 षटक अजून बाकी आहे. अनिकेत चांगला चेंडू होता. यावेळेला लेग ब्रेक बघायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी बघायला भेटते अनिकेतच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. अरे अनिकेत बघा लेग ब्रेक सुद्धा करू शकतो, ऑफ ब्रेक सुद्धा करू शकतोय. दोन्ही करू शकतो तर एकाच यांनी. हा चेंडू देखील जास्त लेग ब्रेक झालाय. पंच वाईड चिकून करतात. 3रा वाईड चेंडू बघायला मिळालाय. या षटकामध्ये जर आपण कल्पेश विचार केला तर वाईटच्या धावा आल्या 3. अनिकेत राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला संदीप. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होता. स्वीप करायला गेले होते यावेळेला. बॅट अँड पॅड मधनं चेंडू निघून गेला सरळ यष्ट. बिग विकेट. संदीपला मैदान सोडावं लागतंय.
चांगला चेंडू होता. कुठेतरी दबावाखाली फलंदाजी झाली आणि त्यामुळे तो आपण तो संदीप बाद झालाय. धावा येणं फार गरजेचं ना. स्टार्ट मिळाला नव्हता कारण रोहित बाद झाला लवकर. पण पार्टनरशिप बघायला मिळाली ती करण आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर राहुल बाद झाला. त्या पाठोपाठ लगेच आपण तर एक वाईट चेंडू गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण तर संदीप देखील बाद झाला. आता सुमित आणि करणी जोडी 32ची पार्टनरशिप आता 33 झालेत. ओ चेंडू आपण तर यावेळेला लेग स्टंप वरून जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी करतोय बघा अनिकेत पाटील. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाले. डॉट चेंडू म्हणजे षटक संपलंय. वाईड धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या आपण कधी आपण पाहू शकता 34 धावा. नरेश दादा बघा आपल्यापासून आता रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद नरेश दादा. नरेश दादा मला वाटतं संध्याकाळी या तुम्ही बक्षीस समारंभाच्या वेळी. तुमची उपस्थिती प्रार्थनीय आमच्यासाठी. चला सामना सुरू करा लगेच. दिवा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 34 धावा झाल्या. 14 षटक प्रगती पथावर आहे. 4 वाईडच्या धावा आल्यात. पुणे गोलंदाजी मार्कवर अनिकेत सुमित. हो शफल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. पंच वाईडची खून करतायत. अजून एक वाईट अनिकेत जास्त चेंडू आपण तर बाहेर निघतात पडल्यानंतर. 35 धावा धाफल करते आपण पाहू शकता.
अनिकेत राईट राऊंड कडे मारा करतोय. हो झेल पकडला जातो इथे, खूप चांगला झेल पकडला जातोय. बॅटर बाद होतोय. अनिकेतला अखेरकार यश मिळालंय. सुमितला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. वेळेला अमितला आपण पाहू शकता. गडी बाद झालाय तब्बल आपण तर 35च्या धावसंख्येवरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर चौथा गडी बाद झालाय. कौशल येतो गोलंदाजी मार्कवर. यष्टी रक्षक यांनी या षटकात 3 गडी देखील बाद केले. कौशल आलाय 75 नाही. सर्व आपण धावा ना बॅटमधून आल्यात नाही, वाईटच्या स्वरूपात धावा आल्यात. तब्बल आपण कल्पेश सांगतात आम्हाला तब्बल धावा आल्यात या षटकामध्ये. 5 धावा आल्यात. 35 झालेत. कौशल भगत आलेत. आता करण पाहायचं काय करतोय. एक षटकार तर आला त्याच्या बॅटमधून. अमित नो स्ट्राईकला आहे. कौशल गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला एक थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ हुक केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. अनिकेत सांगतात की लवकर चेंडू फील्ड करा, द्या आमच्याकडे. इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखल कधी 37. करण जेवढा स्ट्राईकवर राहील तेवढा आपण तर काटाई संघासाठी आपण तर धावा येणार आहेत. 12 चेंडूमध्ये 16 धावा केल्या आहेत. कौशल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू शपलून स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवायचं होतं. यावेळेला स्क्वेअरला एक सीमारेषा पार. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगलं कमबॅक बघायला मिळते कौशलच्या माध्यमातून. दिवा संघाने अतिरिक्त धावा वगळताना खूप चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणे कल्पेश. कौशल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राईकला करण. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला याला मिडगड क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. गुड थ्रो. अल्पेश आहे. अल्पेश पाटील या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या आता फलक आपण पाहू शकता यावेळेला 38. कौशल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. ओ लॉफ केला यावेळेला. उंच चेंडू गेलाय. अमितने पाठवून दिलाय चेंडूला. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. मधून मच निडेड षटकार आलाय. 44 झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कौशल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. काय फटकाय. टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. टाकला फ्लिक केला. प्रॉपर टायमिंग. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या दाखल कधी 50. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते बघा इथून. अमितच्या माध्यमातून संघर्षातून धाबा उभारतोय. मैदानावर गेल्यानंतर आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. कोणत्या प्रकारची मनात भीती बाळगत नाही. त्याला माहिती आक्रमण करायचंय. जर चेंडू बॅटच्या संपर्कात आला तर मोठे फटके येतील आणि तो येतोय देखील. 90च्या चेंडू 50. अंतिम चेंडू. विचार केला ना कल्पेश त्याच्यामध्ये वाईड 50 मध्ये अवांतर धावा देखील भरपूर आहेत. 11 चेंडू एक्स्ट्रा टाकायला लागलेत म्हणजे जवळ जवळ 2 म्हणजे 11 चेंडू एक्स्ट्रा टाकायला लागलेत म्हणजे 2च षटक पकडा. 7च षटकांचा खेळ करा मिळतो खेळायला. अंतिम चेंडू. कौशल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला अमित. ओ याला वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगलं कमबॅक. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ 50 धावा केल्या आहेत. गडी बाद झाल्यात तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 4 गडी बाद 50 आणि 51 धावांचं लक्ष यावेळेला दिवा संघासमोर. दिवा संघ हे आव्हान पार करतो की आपण तो काटाई संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. डीजे मास्टरकडे जाऊया त्यांच्या बाजूने एक सुमधुर
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. पुनश्या सर्व लाडक्या क्रिकेट शौकीनांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात साबेगाव चषक 20-25 दिवस दुसरा सामना क्रमांक दुसरा आणि सत्र दुसरं सुरू आहे. एका बाजूला काटई दुसऱ्या बाजूला दिवा. काटई संघाने प्रथम बॅटिंग केली आणि एकूण 50 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत व दिवा संघाला 51 करायचे आहेत. दिवा संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. सुखदेवजी पाटील याचकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. तर दिवा संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. 51चं टार्गेट आहे. मैदानावरती ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेले आपण बघतायत सुमित भोईर, त्याच्या सोबतीला आपण बघतायत अनिकेत पाटील. तर बघूया, घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे. याच मैदानावरती अगदी समोरच्या दिशेने तिथे एक विकेट तयार करण्यात आली. तिथे दिवा संघ सराव करतो. याच मैदानावरती मागच्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी दिवाची राहिली होती. बघूया तशाच प्रकारची कामगिरी बघायला मिळते की काटई संघ या मॅचमध्ये 51 धावांचं संरक्षण करतोय आणि दिवा संघाला त्यांच्याच घरच्याच मैदानावरती पराभूत करतोय. बघूया येणारी 5 ओव्हर आणि इथून 51चं टार्गेट चेस करायचे दिवाला. बॉलिंग मार्कवर करण पाटील. किपी तयार होतोय. राऊंड द विकेट. ओ पहिलाच बॉल पाठवलाय मिड विकेट सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. त्याची पाटील याचकडून पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. 500 रुपयाची कमाई झाली आहे आणि संघाचा व स्वतःचा डाव देखील इथून या 6 धावाने सुरू होतोय. धावसंख्या धावफलकावरती 6. पहिलाच बॉल अगदी समोर दिला होता ओव्हर पिच. सुमित या मैदानावरती नेहमी चांगला खेळतो आणि जेव्हा तो फॉर्मात असतो तेव्हा मात्र त्याला रोखणं फार कठीण असतं. साईड चेंज करतायत त्यावेळेस ओव्हर द विकेट. स्लोअर वन. इथे मात्र फसवण्याचा प्रयत्न. जवळजवळ या जाळ्यात सुमित अडकलाच होता पण नशीब बलवत्तर की चेंडू त्या ठिकाणी अगदी पुढे पडला. कुठलाही क्षेत्ररक्षक जास्त जवळपास नव्हता. करणने प्रयत्न अतोनात केले पण चेंडूपर्यंत त्याला पोहोचता आलं नाही. पण काय डेअरिंग आहे बघा. पहिला बॉल वेगवान, त्यानंतर फ्लाईट दिली आणि या रिस्क गोलंदाजाला घ्याव्या लागतात. जेव्हा जेव्हा तुमच्यावरती फलंदाज आक्रमण करतात तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. एखादा स्लोअर वन, एखादा यॉर्कर, त्याचा तुम्हाला तो प्रयोग करावा लागतो. ओ चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह. अप्रतिम स्ट्रोक. जाईल चेंडू सीमा पार. येतोय हा चौकार. डाव्या हाताचा अत्यंत घातक फलंदाज सुमित भोईर. जेव्हा लयमध्ये असतो त्याला रोखणं अत्यंत कठीण काम असतं. हो हो हो. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. जाताना देऊन जाईल 4 धावा. पहिला फटका आपण बघितला मिड विकेटला, त्यानंतर कव्हरच्या दिशेने आणि दुसरा फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने. लॉफ्टेड ड्राइव्ह. ओ बॅट चेंज. ओ हो. झेल ड्रॉप. सुमितचा झेल सोडणं म्हणजे पराभवाला आलिंगन देण्यासारखं आहे. सोपा झेल होता. यष्टांच्या मागे हा झेल सुटलाय आणि त्या ठिकाणी मात्र सुमितने सुटकेचा निश्वास सोडला. सुटकेचा निश्वास इथून मात्र समर्थकांनी संघ सहकार्याने सोडला. सुमितची विकेट फार मौल्यवान होती. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत राहुल चौधरी.
खूप चांगले रक्षक आहेत, खूप चांगले फिल्डर आहेत, पण चूक झाली. बघूया किती मागत पडतो हा झेल. समोर खेळताय यावेळेस मात्र मिडॉनच्या बाजूने लॉंगॉनच्या अगदी सरळ पाठवला सीमारेषे बाहेर. चौकार. पहिले षटक संपले. 18 धावा आल्यात. सुमितच्या बॅट मधून एक षटकार, 3 चौकार, 2 चेंडू आपण बघितले. त्या ठिकाणी डॉटही होते. पण काय जबरदस्त बॅटिंग मैदानात आपण बघताय. झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर आज चौकार देखील आला. काटई संघाला खरं तर इनिंग मध्ये तब्बल दिवाकडनं 11 चेंडू एक्स्ट्रा मिळाले. 11 चेंडू अवांतर होते. त्यामध्ये आपण बघितलं तर 8 चेंडू वाईड होते आणि 9 चेंडू वाईड होते आणि 2 नो बॉल. म्हणजे जवळजवळ 2 षटकं मिळाली होती जास्त, पण त्याचा फारसा फायदा काटईला घेता आला नाही. ही धावसंख्या 60च्या पुढे किंवा ती 70च्या आसपासही जाऊ शकली असती, पण फलंदाजांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला नाही. 50 ही धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण आणि त्या 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दिवा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा येत आहेत. फुलटॉस पाठवलाय. स्क्वेअर लेगला स्वागत केलं होतं जसं करणचं षटकाराने. सुमित नाही ते मात्र अनिकेत स्वागत करतो रोहितचा या षटकाराने. कडनं प्रत्येक षटकाराला 200. सुखदेवजी पाटील याचकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 24. प्रश्न पडलाय काटई संघाला रोखायचं कसं. 50 धावा धावफलकावरती लावल्यात. 51चं संरक्षण त्यांना करायचंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आणि या ओव्हरची सुरुवात देखील षटकाने होते. पुन्हा एकदा स्ट्राईकला अनिकेत पाटील. बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर स्लाइडली थोडासा दूर निघतोय. हा डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक रोहित पाटीलचा. पहिलाच बॉल फुल टॉस आपण बघितला आणि त्यावरती तो षटकार. त्यानंतर आपण बघतायत मॅच बॉल आलेला आहे. 2 चेंडू आपण चॉईस करायला देतो. एक हरवला, फुटला वगैरे खराब झाला तर दुसरा चेंडू देतो, पण तिसऱ्या चेंडूला चॉईस नाहीये. तुम्हाला जो कमिटी बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. तो धावा 24. ओ शफल खेळायचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं, संपर्क नाही झाला. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू थोडासा वेगवान होता. हा डॉट बॉल येतोय. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव इथून मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे 25 धावा. अजूनही 26 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलेला आहे. अर्धी लढाई जिंकलेली आहे. आता अजूनही 26 धावा करायच्या आहेत. मात्र बघूया 11 चेंडू एक्स्ट्रा आले होते. पहिलं सत्र भरपूर लांबलं. जवळजवळ 2 षटकांची अतिरिक्त मेहनत दिवा संघाने केली, पण तरी सुद्धा 50 वरती रोखलं काटईला. ओ सुंदर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सही मिळतोय. कुठल्यावरनं टॉस केला होता, थोडासा आत आणला होता. हा डॉट बॉल येतोय आणि बघा 3 चेंडू डॉट फेकलेले. काय कमबॅक आहे रोहितचं. पहिला बॉल नियंत्रण होतं, फुल टॉस होता, पण पुढचे 4 बॉल अप्रतिम हाताळलेले. हा देखील चांगला चेंडू समोर खेळले होते, अडवता आला नाही. 2 धावा इथून पूर्ण होतील का, आणि झालेले आहेत. आणि या 2 धावेने आपण बघता धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अंती श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाची झालेली आहे 27 आणि अजून 23 धावा
येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 24 धावा, प्रति ओव्हर मागे 8 धावांची आवश्यकता. यानंतर वडवली सी नाही, मला वाटतं विनर्स वर्सेस विनर्स आहे. थोडंसं आपण चेंज केले. माथाडी खेळेल. यातून जो संघ जिंकेल त्या संघासोबत लगेच मॅच होईल. माथाडीचे खेळाडू कुठे जाऊ नका. कुठे गेले असते खेळाडू तर त्यांना बोलावून घ्या. घर जवळ आहे म्हणून बरेच घरी जाऊन येतात काही जण, पण काही जण असे आहे की एकदा मैदानावरती आले की रिझल्ट लागल्याशिवाय ते जात नाहीत. 18 बॉल 24 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर अक्षय पाटीलला आणलेले. स्ट्राईकला बॅट्समन अनिकेत पाटील जो खेळतोय 7 वरती. 4 चेंडूचा सामना त्याने केलाय. दुसऱ्या बॉलर सुमित भोईर त्या ठिकाणी आपण बघतात खेळत आहेत. एकूण 20 धावसंख्येवरती नॉट आउट. 3 चेंडू डॉट आहेत. या इनिंगमध्ये आतापर्यंत 5 चेंडू आपण डॉट बघितलेले, पण पहिलं षटक जिथे 18 धावा आल्या आणि त्यामुळे तो दबाव काठीवरती स्पष्टपणे आपल्याला दिसतोय. बॉलिंग मार्कवर अक्षय. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क झाला नाही बॅट आणि बॉल मध्ये. डॉट बॉल. 6 चेंडू डॉट आलेले आहेत, पण तरी सुद्धा धावांची गती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. सुमितला जीवनदान देणं ते अंगलट येऊ शकतं. स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. पायाने अडवण्याचा चेंडू झाला होता अक्षयचा, आणि या दरम्यान बघा सुमित निघालेले आहेत वेगाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 29. अजूनही 22 धावा विजयासाठी हव्यात आणि चेंडू शिल्लक आहे 16 चेंडू 22. हो उडवलाय, खेचलाय ऑफ स्टंप वरना ऑन साइडला. 6 वारंवार प्रयत्न करत होते आडव्या बॅट निघायचा. त्या प्रयत्नात अनेकदा असफल झाले. चेंडू मागेही आले, डॉटही फेस केले. असं म्हणतात की ट्राय बट डोंट क्राय. त्याचा आवडता फटका आणि प्रॉपर टायमिंग झाला. यावेळेस मात्र मिस टायमिंग. स्वतः अक्षय चेंडूच्या खाली. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय काठी संघाला. अनिकेत पाटील होतोय बाद. विकी भगत मैदानावरती आलेले आहे आणि जेव्हा मॅच सुरू होण्याच्या आधी मला वाटतं सगळ्यात आधी विकीच येऊन थांबला होता इथे. काही खेळाडू असे असतात की ते टीम नंतर येते, पण काही खेळाडू लवकर येतात. प्रचंड प्रेम क्रिकेटवरती काही जणांचं असतं. हो स्लाइस केलंय. थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण संदीप त्या ठिकाणी होते. या दरम्यान 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 36 आणि अजूनही 15 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू किती शिल्लक आहे 13. काटाई संघाला कमबॅक करावं लागेल. येणारे जे काही चेंडू आहेत त्यामध्ये जर डॉट बॉल फेकले, विकेट्स घेतले, स्पेशली सुमितला बाद केलं, मॅच मध्ये कमबॅक होईल. पण सुमित एक फायटर खेळाडू आहे. मॅच घेऊन चालत असतो, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असतो, सलामीला जरूर येतो, पण बऱ्याचदा मॅच फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्यात बऱ्याचदा बहुतांशी वेळा तो यशस्वी देखील झालेला आहे. या मॅच मध्ये बघूया काय करतोय. अजूनही विजयासाठी
15 धावांची गरज. फुल टॉस लेग स्टंप वरती, विकेट किपरला अडवता आला नाही. वाईट बॉल 1+4 मिळतील धावा 5. वाईट बॉल वरती 5 धावा. या ठिकाणी चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 41. 10ची गरज आहे. हो उडवला लॉंग ऑनला. गॅप मोठी, फटका मोठा, मिळतील धावा 4. तीव्र गरज भासत असते, पण बघूया अजूनही 6 धावा करायचे आहेत आणि 6 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. रोहित पाटील बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विकी भगत. तर बघूया विकी एक यंगस्टर तुम्ही बघताय, सातत्याने यंगस्टरला प्रमोट करतोय दिवा संघ. हो त्या ठिकाणी थांबवले विकेट किपरने आणि त्यामुळे पुन्हा एकदा रोहित आपल्या बॉलिंग मार्कमध्ये जातील. गरज आहे विजयासाठी एकूण 6 धावांची. हो आडव्या बॅटने खेचायचं होतं, संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल येतोय. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित पाटील आरपी. चेंडू शफून घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिला डॉट गेला, फार काही आवाज झाला नाही. दुसरा डॉट गेला, डगआउट मधून आवाज आला. 6 धावांची गरज आहे. माहिती आहे आणखीन डॉट आले तर मग प्रेशर वाढू शकतो. हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. सुमित मात्र तयार नव्हते. स्ट्राईक घेऊन मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता, पण 2 धावा येत आहेत आणि आता 4 धावांची गरज आहे विजयासाठी. एकूण चेंडू शिल्लक आहेत 9. स्ट्राईकला विकी बघत पुन्हा एकदा सामना करे रोहितचा. वेगवान चेंडू, संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. अजूनही 4 धावांची गरज आहे. एकूण धावा झाले धावफलकावरती बघतो आपण 47-51चं टार्गेट. 4थं षटक सुरू आहे. ओ आणखीन एक सुपर बॉल. यॉर्कर होता ऑफ स्टंप वरती. काय गोलंदाजी झालेली आहे रोहितची. मागच्या ओव्हरमध्ये रोहितने केवळ 9 धावा दिल्या होत्या. कारण तर षटक जर इकॉनॉमिकल असतं तर या मॅच मध्ये आणखीन धावा शिल्लक राहिल्या असत्या. आणि हा चेंडू अंपायर सांगतायत वाईट बॉल. तर विकी स्टीलचे ऑनर, विधी स्टीलचे ऑनर आदरणीय गणेश दीक्षित यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे गणेश दीक्षित साहेबांचं. विधी स्टील चे सर्वा. वाईट बॉल अंपायरकडे सांगताय. धावफलकावरती आपण बघतोय 48. आता 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू डॉट आहे. रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट फेकले होते. या ओव्हरमध्ये 4 चेंडू, तब्बल 7 चेंडू आतापर्यंत रोहितने या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फेकलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट होते. तब्बल 9 चेंडू डॉट आहेत. पण दुसऱ्या बाजूला
दिवा संघाने 11 चेंडू या अवांतर फेकले होते आणि इथे 9 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. स्वीप करतायत, फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एकच धाव इथून मिळेल अशा प्रकारे आपण बघतायत. या एका धावेने धावसंख्या धावफलकावरती चौथ्या षटकाच्या अंती एकूण झाली ते म्हणजे 49. अजूनही 2 धावांची गरज. असं वाटलं होतं मॅच तिसऱ्या ओव्हरमध्ये किंवा चौथ्या ओव्हरमध्ये फिनिश होईल, पण गोलंदाजी चांगली झाली. रोहितने चांगलं कमबॅक करून दिले, पण अजूनही धावा फक्त विजयासाठी हव्या, त्या म्हणजे एकूण 2. 6 बॉल 2 ची गरज आहे बॉलिंगसाठी त्या ठिकाणी. विकेट न गमावता 1 धावही चालेल. काटेचे 4 विकेट गेले होते आणि इथे केवळ 1 विकेट आपण बघतायत, त्यामुळे 1 धावही चालेल. 4 पेक्षा कमी विकेट गेले आणि तर टाय झाला तरी मॅच जिंकू शकेल. चला वेळ जास्त घेऊ नका. 6 बॉल 2 ची गरज. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर इथून निरंतर विकेट घ्यावे लागतील. 4 पेक्षा जास्त विकेट इथे यायला हवेत आणि त्यात या 2 धावा होण्यापासून रोखावे लागतील. बॉलिंग मार्कवर संदीप फुटाणे. यावेळेस मात्र फलंदाज होत आहेत बाद. विकी भगत वरती विश्वास दाखवून त्याला प्रमोट करण्यात आलं होतं, पण त्याने केली निराशा. ही मॅच मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये आता येताना आपण बघतायत धक्का लागतोय दुसरा. विकी बाद होतोय. बाद होण्याआधी मात्र ही मॅच त्यांनी शेवटच्या ओव्हर पर्यंत आणून ठेवलेली आहे. 5 बॉल आणि विजयासाठी हव्या 2. सँडीला विकेट घ्यायचे. हो चांगला चेंडू डॉट बॉल. आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज आहे. 1 धावही चालेल विकेटच्या आधारावरती जिंकण्यासाठी श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला. बघूया आणखीन 2 बॉल डॉट आले तर मजा येईल या मॅच मध्ये. काटेने इथून ही मॅच जिंकली तर खूप मोठा रेकॉर्ड साबेगाव चषक मध्ये नोंदवला जाईल. सँडी ओव्हर दी विकेट. हो यावेळेस मात्र गॅप मध्ये 1 धाव पूर्ण आणि चेंडू सीमारेषेच्या पार. अखेर दिवा संघाने हा सामना जिंकलेला आहे, पण जिंकण्यासाठी दिवा संघाला किती संघर्ष करावा लागला शेवटच्या टप्प्यात. पण काटाई संघ देखील खूप चांगली फाईट दिली आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना जिंकलेल्या दिवाने. वेल प्लेड दिवा, अभिनंदन. हार्ड लक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. तर या टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅच आम्हाला सांगतील कल्पेश पाटील आमचे स्कोरर. मॅन ऑफ द मॅच अनिकेत पाटील.